भामरागड तहसील व पंचायत समितीत नागरिकांची परवड, कर्मचारी अनुपस्थिती, कामकाज ठप्प. भामरागड 8 ऑगस्ट 2025 रोजी सरकार जनतेसाठी आहे हा दावा फक्त कागदावर राहिल्याचे जिवंत उदाहरण आज भामरागड तहसील कार्यालय आणि पंचायत समितीच्या प्रत्यक्ष पाहणीत उघड झाले. कार्यालयीन वेळेत फक्त 1 ते 2 कर्मचारी हजर, उर्वरित टेबलांवर धूळ खुर्च्या रिकाम्या आहेत आणि बाहेर उन्हात पावसात उभे नागरिक हेच वास्तव. 4 दिवस भटकूनही काम न झालेली जनता, सकाळपासूनच लांबच्या गावातून चालत बसणे किंवा सायकलवर आलेले शेतकरी, कागदपत्रांचा गठ्ठा घेऊन उभ्या राहायला अंगावर लहान मुले घेऊन आलेल्या मातांना दिवसभर फेऱ्या माराव्या लागत. परिणाम, कुणाचंच काही काम झालं नाही. थकलेली पावले, निराश डोळे आणि रागाने उकळणारी मनं हेच भामरागडचे चित्र. शुक्रवारी दुपारी, मग शनिवारी रविवारी सुट्टी. नागरिकांचा संताप ओसंडून वाहतो. शुक्रवारी दुपारीच कर्मचारी घरी जातात, त्यानंतर 2 दिवस सुट्टी. आमच्या हक्काच्या कामासाठी आम्ही 4 दिवस फिरायचं, पण त्यांना काहीच फरक पडत नाही. पालकमंत्र्यांचं सूरजजागड पुरुत. राज्य मुख्यमंत्री स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही लक्ष फक्त सूरजगडपर्यंत मर्यादित असल्याची भावना जनतेत पसरली आहे. भामरागड हा अतिसंवेदनशील तालुका असूनही येथील समस्या प्रशासनाने जणू पायदळी तुडवल्या आहेत. प्रशासनाचा उघड अवमान. अधिकारी कर्मचारी मानी पद्धतीने ये जा करतात. वेळेचे कोणतेही बंधन नाही. नागरिकांच्या त्रासही तसूभरही फिकर नाही. हे सरकार जनतेसाठी आहे का फक्त निवड लोकांसाठी, असा सवाल प्रत्येकाच्या ओठांवर. भामरागडमधील हे बेफिकीर केवळ कार्यालयीन शिस्तीचा प्रश्न नाही, तर लोकशाहीच्या मूलभूत हक्कांचा अपमान आहे. नागरिकांनी आता प्रशासनाला जागा करण्यासाठी ठोस लढा उभारण्याची गरज आहे, अन्यथा जनतेसाठी सरकार हा फक्त घोषणेतील फोल शब्द राहील. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मनोज उराडे.